लोकसभा चुनाव के बाद सभी पार्टियां विधानसभा चुनाव की तैयारी में जुट गई है। कोपरी पाचपाखड़ी से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के खिलाफ बिगुल फूंका जा रहा है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को चुनौती देने के लिए ठाकरे गुट के शिव सैनिक आगे आए हैं। कोपरी पाचपाखड़ी विधानसभा क्षेत्र से ठाकरे गुट से प्रदीप अभिमन्यु शेंडगे का नाम चर्चा में है। उन्होंने सभी सेना नेताओं को ज्ञापन देकर एकनाथ शिंदे के खिलाफ उन्हें नॉमिनेट करने की अपील की है। इसी कड़ी में प्रदीप शेंडगे ने आज ठाकरे गुट के वरिष्ठ नेता सांसद संजय राउत से उनके आवास पर मुलाकात की। प्रदीप शेंडगे ठाकरे गुट के ठाणे उपनगर प्रमुख पद पर कार्यरत है। मी आज इथे आलो आहे संजय राऊत साहेबांना निवेदन देण्यासाठी की जे आमचे मुख्यमंत्री आहेत कोपरी पाचपाखडीचे, त्यांच्या विरोधात मी पहिलेही उठाव केला होता आणि आताही परत एकदा उठाव करतोय की ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी पाचपाखडीतून झाली होती त्याचा अंतही आम्ही कोपरी पाचपाखडीतूनच करणार आहोत। म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आज इलेक्शनचा आम्ही रणशिंग फुंकतोय आणि ह्या बाबतीमध्ये आमची सन्माननीय संजय राऊत साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि ते पुढील वाटचालीसाठी किंवा रणनीतीसाठी ते आम्ही पुढे पुन्हा साहेबांची भेट घेत राहू आणि पक्षाचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच यामध्ये त्यांना आम्ही कोपरी पाचपाखडींना नक्कीच त्यांना आम्ही मात देऊ।